नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण लठ्ठपणामुळे दम्याचा त्रास याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर मनीष मोटवानी. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर मनीष मोटवानी हे बेरियाट्रिक सर्जन म्हणजेच वेट लॉस सर्जन आहेत. त्यांनी सिंगापूर, फ्रान्स, बेर्लेस या ठिकाणी जाऊन उच्च शिक्षण घेत लेप्रोस्कोपिक वेट लॉस सर्जरी या विषयामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. ॲडव्हान्स लेप्रोस्कोपिक सर्जरी या विषयासाठी राष्ट्रीय पातळीवर त्यांनी प्राध्यापक आणि प्रशिक्षक म्हणून काम केलेलं आहे. गेल्या 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये ओबेसिटी आणि बेरियाट्रिक सर्जरी या विषयावर 500हून अधिक लेख प्रमुख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेत. डॉक्टर कॉन्फरन्समध्ये 200हून अधिक लेक्चर्स घेत डॉक्टरांना इंटरनॅशनल सेंटर अँड एक्सलन्स फेडरेशन मेंबरशिप या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय आणि त्यांच्या हॉस्पिटलला गौरवण्यात आलंय. हा पुरस्कार भारतातील फक्त 10 बेरियाट्रिक सर्जन यांनाच देण्यात आलाय. आस्था हेल्थ केअर मुलुंड, मुंबई या ठिकाणी त्यांचं 50 बेडचं स्वतःचं विशेष बेरियाट्रिक सर्जरी सेंटर देखील आहे. डॉक्टर, खरं तर आजचा विषय हा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपली जीवनशैली बदललेली आहे. अवेळी भूक लागते, झोप वेळेवर होत नाही आणि त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी आपण खातो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसतं, आपलं वजन वाढतं. तर सगळ्यात आधी जे लठ्ठ व्यक्ती आहेत किंवा कुठेतरी त्यांचं वजन वाढलेलं आहे, त्यांना श्वास घ्यायलाही तितकाच त्रास होतो. तर नेमकं असं का होतं? बघा, लठ्ठपणा एक आजार आहे आणि लठ्ठपणा 100 वेगळ्या आजारांचं मूल कारण आहे. जेव्हा लठ्ठपणा वाढतो तर आपला ओव्हरऑल वजन वाढणार म्हणजे समजा एक पेशंट आहे जो 60 किलोचा असला पाहिजे आणि तो 100 किलो झाला आहे, तर त्याच्या शरीरात 40 किलो वजन वाढलं आहे. तर आपल्या हार्टला 40 किलो जास्त वजनेला रक्त द्यायचं आहे. आपल्या लंग्सला 40 किलो जास्त वजनला ऑक्सिजन द्यायचं आहे. तर म्हणजे ते जास्त मेहनत करतात आपल्या शरीराला फक्त नॉर्मल ठेवण्यासाठी. आता जेव्हा एक माणूस नॉर्मल चालतो फिरतो त्यापर्यंत तर ठीक आहे, पण जेव्हा चॅलेंजिंग सिच्युएशन्स येतात, चॅलेंजिंग सिच्युएशन म्हणजे सीडी चढणं किंवा फास्ट चालणं किंवा जास्त काम करणं, अशामध्ये आपले हार्ट आणि लंग्स कोपअप नाही करू शकतात आणि कोपअप नाही करू शकतात तर पेशंटमध्ये ब्रेथलेसनेस होतो. ब्रेथलेसनेस म्हणजे दम्याचा त्रास होतो. आणि या पेशंट्समध्ये एक गोष्ट तर आपल्याला कळते की आता लठ्ठपणाची लेवल असं झालेली आहे की त्यामुळे आपल्या हार्ट आणि लंग्सवर त्याचा प्रेशर यायला सुरू झालेला आहे. त्यामुळे लठ्ठ पेशंटमध्ये ब्रेथलेसनेस म्हणजे दम्याचा त्रास खूप कॉमन आहे. अगदी जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की आपली जीवनशैली बदलत चालली आहे. अनेक वेळेला आपलं जागरण होतं किंवा रात्री आपल्याला झोप लागत नाही. मात्र रात्री झोपताना जेव्हा श्वास घ्यायला आपल्याला त्रास होतो, याचा संबंध देखील लठ्ठपणाशी आहे का? डेफिनेटली. रात्री झोप न लागणं किंवा रात्री झोपेतून श्वास न घेण्यामुळे आपण उठून जातो, हे सगळं याला आपण निद्रानाश म्हणतो. तर हे लठ्ठपणामुळे डेफिनेटली होऊ शकतात. कशाला की आज जेव्हा आपल्या शरीरात लठ्ठपणा येतो तर फक्त पोटात येत नाही किंवा पायावर येत नाही, आपल्या श्वासनळीच्या बाजूला पण आपण मानेत बघितलं तर श्वासनळीच्या बाजूला पण आपल्याला चरबी जमा होऊन जाते. जेव्हा आपण बसलो आहोत तर ती चरबीचा असर जास्त प्रेशर आपल्या श्वासनळीवर पडणार नाही, पण जेव्हा आपण झोपतो तर तीच चरबी आपल्या श्वासनळीवर प्रेशर घालून त्याला दाबून घेते. तर तेव्हा दाबून घेतलं तर हळूहळू दाबल्यामुळे आपण श्वास घेण्यात आपल्याला त्रास व्हायला सुरू होतो आणि आपण घोरायला सुरू करतो. घोरायला सुरू केलं म्हणजे एक गोष्ट तर क्लिअर आहे की आपल्या शरीरात जितकं ऑक्सिजन जायचं तितकं जात नाही आणि जितकं कार्बन डायऑक्साईड शरीरातून निघून जायचं ते जात नाही. त्यामुळे आपण रात्री झोपेतून अचानक आपल्याला उठावा लागतो. कधी कोणाला घाम येतो, कोणी श्वास घेण्यात त्रास, कधी माणूस हे समजून उठतात की त्यांना बहुतेक लघवीसाठी जायचं आहे, पण ॲक्च्युअली हे निद्रानाशाचा त्रास आहे आणि निद्रानाश लठ्ठपणामुळे डेफिनेटली होऊ शकतो. अगदीच. आता तुम्ही ही जी कारणं सांगितली आणि आपल्या शरीरावर जे परिणाम होत आहेत ते सांगितलंय, मग यासाठी देखील काही वेगळे असे उपचार आहेत का? बघा, लठ्ठपणा एक आजार आहे आणि लठ्ठपणा 100 वेगळ्या आजारांचं मूल कारण आहे. तर जेव्हा आपल्या शरीरात लठ्ठपणा आलं की आपल्याला त्याला सायंटिफिक मेथडमध्ये ट्रीट केलं पाहिजे. सायंटिफिक मेथड म्हणजे आधी आपल्याला हे माहीत पडलं पाहिजे की आपल्याला लठ्ठपणाचा ग्रेड काय आहे, स्टेजिंग काय आहे. आणि एकदा आपल्याला स्टेजिंग कळाली तर प्रत्येक स्टेज एक वेगळा आजार आहे आणि प्रत्येक शेडला एक वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. असं नाही आहे की कोणत्याही स्टेजमध्ये लठ्ठपणा आला तर आधी आपल्याला डाएटच करायचं आहे. डाएट जेव्हा सुरुवातीची स्टेज असतात तर डाएट आपली मेन ट्रीटमेंट असते. जसं स्टेज पुढे वाढली तर डाएट ट्रीटमेंटमध्ये आहे, पण तेव्हा डाएट एक असोसिएटेड ट्रीटमेंट होऊन जाते
जसं तुम्ही इकडे बघितलं तर ट्रीटमेंट आपण करतो ऑन द बेसिस ऑफ BMI. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स, म्हणजे तुमचं हाईट प्रमाणे तुमचं वजन किती असलं पाहिजे त्याची कॅल्क्युलेशन. ज्यांचा BMI 25 पेक्षा कमी ते नॉर्मल वेट, ज्यांचं 25 ते 30 ते ओव्हरवेट, ज्यांचं 30 ते 35 ते ग्रेड 1 ओबेसिटी, 35 ते 40 ते ग्रेड 2 म्हणजे लठ्ठपणाची सेकंड स्टेज, आणि 40 पेक्षा जास्त असलं तर ग्रेड 3 म्हणजे हायेस्ट लठ्ठपणाचा हायेस्ट व्हेरायटी. तर जेव्हा एक पेशंट नॉर्मल वेट असतो तेव्हा आपण त्यांना डाएट देतो वेट मेंटेन ठेवण्यासाठी किंवा 3 ते 5 किलो कमी करण्यासाठी. म्हणजे तुम्ही 3 ते 5 किलो ओव्हरवेट आहोत आणि आम्ही तुम्हाला डाएट दिलं तर ते तुम्ही 3 ते 5 किलो मेंटेन करणार, लूज करणार आणि मेंटेन पण करणार. पण समजा तुम्ही 10 किलो ओव्हरवेट आहोत तर डाएट तुमच्यासाठी ट्रीटमेंट नाही आहे. तुम्ही एकदा जोशमध्ये येऊन 10 किलो कमी पण केले तर 10 कमी केले तर 12 वाढवणार. तसंच एकदा तुम्ही स्टेज 2 मध्ये ओव्हरवेट कॅटेगरीमध्ये आले, जेव्हा 7 ते 10 किलो ओव्हरवेट आहे, तर तुम्हाला डाएट बरोबर काहीतरी एक्स्ट्रा करावा लागतो. डाएट बरोबर एक्सरसाइज, जिम, योगा, जू लायपो, लिपोसक्शन किंवा हर्बा लाईफ असे भरपूर गोष्टी असतात. तर ते केलं तर तुम्ही 10 किलो कमी करणार आणि मेंटेन पण करणार. पण समजा तुम्ही 15 किलो ओव्हरवेट आहोत तर त्याच्यासाठी ती ट्रीटमेंट नाही आहे. तुम्ही एकदा जोशमध्ये येऊन ते कमी केलं तर ते परत वाढणार. तसंच तुम्ही ग्रेड 1 मध्ये गेले तर तुम्हाला एका प्रकारची बिरॅट्रिक सर्जरी लागणार, ग्रेड 2 मध्ये दुसऱ्या प्रकारची बिरॅट्रिक सर्जरी लागणार आणि ग्रेड 3 मध्ये तिसऱ्या प्रकारची बिरॅट्रिक सर्जरी लागणार. तर जसा आपला स्टेज वाढत जातो, सुरुवातीच्या स्टेजला आपण डाएट आणि एक्सरसाइज, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, मेडिकेशन देतो, पण जसा आपला स्टेज वाढला तर बिरॅट्रिक सर्जरी हाच एक उपाय राहतो. जसं तुम्ही आता सांगितलं की प्रत्येक स्टेजमध्ये व्यक्तीचं जितकं वजन वाढतंय त्यानुसार त्याला जे उपचार दिले जाणार आहेत ते तुम्ही ठरवतात. मात्र नेमकी बेरियाट्रिक सर्जरी ही कोणासाठी केली जाते आणि बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे नेमकं काय? तर आधी तर तुमचा एक प्रश्न की कोणाला केली जाते. ज्यांचा BMI 30 पेक्षा जास्त आहे त्यांना बिरॅट्रिक सर्जरीची आवश्यकता आहे. फक्त आवश्यकता नाही, बिरॅट्रिक सर्जरीशिवाय त्यांचं वजन कमी होणार नाही. हे इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स आहेत. आणि बिरॅट्रिक सर्जरी म्हणजे या बिरॅट्रिक सर्जरीमध्ये भरपूर प्रकारचे सर्जरीज असतात. एक आहे स्लीप गॅस्ट्रेक्टमी, जे आज कॉमनेस्ट प्रोसिजर आहे. एक आहे गॅस्ट्रिक बायपास, जे आम्ही आधी भरपूर करायचो पण आता 20 ते 30% पेशंटमध्ये गॅस्ट्रिक बायपास केला जातो. आणि तिसरा एक खूप इम्पॉर्टंट सर्जरी आहे, ती आहे मिनी गॅस्ट्रिक बायपास. आणि मिनी गॅस्ट्रिक बायपासमध्ये तुम्ही जर जाऊन गुगल केलं तर सर्जरी फॉर डायबिटीज तर मिनी गॅस्ट्रिक बायपास येणार. तर हे अशी प्रकारची सर्जरीज आहेत ज्याच्यामध्ये तुमचं वजन तर कमी होणार, पण वजन बरोबर तुमच्या शरीरात आलेले आजार पण एक एक करून निघून जातात. आमच्याकडे असे कितीतरी पेशंट आहे ज्यांना करीबन 300 शुगर होते आणि ते 150 युनिट पर्यंत इन्सुलिन घ्यायचे. आज सर्जरी होऊन 3-3 वर्ष झाले, शुगर तर एकदम नॉर्मल झालेलं आहे, वेट कमी झालं आहे आणि इन्सुलिन आणि टॅबलेट्स घ्यायची आवश्यकता पण नाही. असे भरपूर पेशंट असतात. नाहीतर मॅक्सिमम पेशंट्समध्ये तर मेडिसिन्स कमी पण होऊन जातात. असाच ब्रेथलेसनेसला दम्याचा त्रास असला तर लठ्ठपणा तर कमी होतो, पण त्याच्याबरोबर आजार पण कमी व्हायला सुरू होतात. अगदीच. मात्र जसं तुम्ही आता सांगितलं, कुठेतरी आपलं वजन वाढत जातं तेव्हा आपण असं म्हणतो की इतर आजारांना हे वजन आमंत्रण देतं. तर लठ्ठपणामुळे इतर कोणत्या समस्या आहेत की रुग्णांना त्याचाही सामना करावा लागतो? भरपूर आजार असतात, पण मला वाटते की आधी एकदा हे स्लीप गॅस्ट्रेक्टमी काय आहे ते मला तुम्हाला दाखवायला पाहिजे. तर लोकांना समजणार की स्लीप गॅस्ट्रेक्टमीमध्ये काय काय आजार, काय काय ट्रीटमेंट केली जाते. तर या सर्जरीमध्ये तुम्ही इकडे बघितलं तर या सर्जरीमध्ये आपण 4 किंवा 5 होल बनवतो, छेद बनवतो. त्या छेदमधून आमचे लॅप्रोस्कोपीचे ट्रोकार जातात आणि या ट्रोकारमधून माझे लांब आणि बारीक इन्स्ट्रुमेंट्स आत जातात. मग एका होलमधून माझा टेलिस्कोप जाईल, टेलिस्कोप कॅमेराला अटॅच होईल, कॅमेरा टीव्हीला अटॅच होईल, मी टीव्हीमध्ये बघून ऑपरेशन करणार. एकदा टेलिस्कोप आत गेलं तर आपल्याला जठर नजर येईल. ती लहान गोष्ट 10 गुणा जास्त मोठी दिसेल, म्हणजे ऑपरेशनची बारीकीत खूपच वाढून जाते. आता पेशंटचा हाईट प्रमाणे त्यांचं वजन किती असलं पाहिजे, त्या वजनासाठी किती जेवण गेलं पाहिजे, किती विटॅमिन गेले पाहिजे, किती प्रोटीन गेले पाहिजे, किती हार्मोन सिक्रेट झाले पाहिजे, किती हळूहळू वजन कमी झालं पाहिजे, हे सगळं आम्ही कॅल्क्युलेट करतो, मोजतो आणि मग या जठरेला आपण 2 भागेत सेपरेट करतो. लेफ्ट साईडला जो भाग आहे तो आपला ॲक्च्युअल ओरिजिनल भाग आहे, त्याला आपण शरीरातच ठेवणार. जो राईट साईडला भाग आहे तो एक्स्ट्रा आहे, फुगलेला आहे, वाढलेला आहे, त्याला आपण त्याच लहान होलमधून काढून घेतो. आणि एकदा तो स्टमक निघून गेला तर हा जो जठर राहील त्या आपला ॲक्च्युअल ओरिजिनल जठर राहील, ज्याच्यामध्ये तितकंच जेवण जाईल जितकी भूक आहे, जितकी ताकद पाहिजे. तसं आपल्या शरीरात कधी कमी नाही येणार, कमजोरी येणार नाही आणि आपण नेहमी 10 गुणा जास्त स्ट्रेंथमध्ये काम करू शकतो, ज्याला आपण स्लीप गॅस्ट्रेक्टमी म्हणतो, जी कॉमनेस्ट प्रोसिजर आहे टुडे. अगदीच. ही शस्त्रक्रिया तुम्ही समजावून सांगितली. मात्र जसं मी तुम्हाला विचारलं की लठ्ठपणा इतर आजारांना देखील आमंत्रण देत असतो, तर अशा कोणत्या समस्या कॉमनली आहेत की रुग्ण तुमच्याकडे येतात की डॉक्टर आम्हाला या लठ्ठपणामुळे या आजारांना देखील सामोरं जावं लागतं? डेफिनेटली. जसं तुम्ही इकडे या स्लाइडमध्ये बघणार, जसा हा एक पेशंट आहे मिस्टर संतोष नायडू. याला
श्वास घेण्यात भरपूर त्रास व्हायचा आणि याला ऑपरेशनच्या आधी याला वजन 143 kg होतं आणि आम्ही यांना ऑपरेशन केलं. तुम्ही बघू शकता यांचं पर्सनॅलिटीमध्ये पण किती फरक पडलाय. पण मोस्ट इम्पॉर्टंटली जो माणूस इतका लेझी होतं की 4 कदम स्वतः नाही चालायचा आणि दम लागायचा, आज तो 3 जिम चालवतोय. तसंच आमचे दुसरी पेशंट सुनीता कदरे टीचर होती आणि टीचर अशी की रात्री किती गेल्या 15 वर्षापासून ती रात्री निद्रानाशामुळे 2 तासापेक्षा जास्त झोपू शकली नाही होती. आणि आज ती लेडी ऑपरेशन नंतर त्यांचं वजन तर 60 किलो कमी झालंय, पण ते सोडून आज ती रोज रात्री 6 ते 7 तास झोपू शकते, रोज 7-7 किलोमीटर चालतात. इतकं फरक त्यांच्या शरीरात पडलाय. हे आमची पेशंट आहे बेला. लठ्ठपणामुळे त्यांच्या शरीरात भरपूर हॉर्मोनल प्रॉब्लेम सुरू झाले आणि हॉर्मोनल प्रॉब्लेम्समुळे भरपूर त्रास झाला, थोडा डिप्रेशन पण आलं. पण आज बघा त्यांचं वजन कमी झालेलं आहे, त्यांची पर्सनॅलिटी कसे वाढली आहे, त्यांचे लुक्स कसे वाढलेत आणि ते आज लाईफमध्ये असं सिच्युएशनमध्ये त्यांना वाटतं की जे पाहिजे ते ते करू शकणार. म्हणजे इतकं कॉन्फिडन्स माणसात येतो. आणि हे आमचे एक पेशंट आहे लक्ष्मण पाटील. लक्ष्मण पाटीलचं तुम्ही बघू शकता त्यांचं वजन किती कमी झालं आहे, पण तुम्ही त्यांचाच तोंडी ऐका की त्यांना या ऑपरेशनमुळे कसं फरक पडलाय. अगदीच सर. मी 18 नोव्हेंबर 2016ला ऑपरेशन केलं, बॅरेट्रिक सर्जरी वजन कमी करण्यासाठी. खरं तर मी मागच्या 10-12 वर्षापासून वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्नात होतो. वजन कमी करण्यासाठी मी रामज्योती बाबाच्या योगग्रामला सुद्धा गेलो, पण कुठेही फायदा झाला नाही. आणि नंतर मला डायबिटीज, BP आणि स्लीप अपनियाचा प्रॉब्लेम चालू झाला. मी सरळ सरांना भेटण्यासाठी त्यांच्या हॉस्पिटलला आलो. मनीष सरांनी जी बात केली ती बात मला एक टॅगलाईन सारखी वाटली, कारण सरांनी मला स्पष्ट सांगितलं की जर तुम्ही आज हे ऑपरेशन वजन कमी करण्याचं नाही केलं, तुम्ही सुपर ओबे म्हणून आहात आणि जर हे नाही केलं तर पुढे आयुष्यामध्ये तुम्हाला 10 सर्जऱ्या अजून कराव्या लागतील वेगळ्या वेगळ्या आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. सरांकडे आलो, बॅरेट्रिक सर्जरी केली. सर्जरी झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी मी गाडीने बोईसरपर्यंत चालवत घेऊन गेलो. वजन तर माझं कमी व्हायला सुरुवात झाली, परंतु स्लीप अपनियाचा प्रॉब्लेम निघून गेला. मागच्या 10-12 वर्षामध्ये फक्त वजन जास्त असल्या कारणाने मी डिप्रेशनमध्ये असायचो आणि त्या डिप्रेशनमुळे मी कुठेही जात नव्हतो. रेल्वेने प्रवास मी करू शकत नव्हतो, कारण त्यामागचं लॉजिक असं होतं की रेल्वेमध्ये जर मी झोपलो तर बाकी प्रवासींना जागावं लागायचं, एवढंच सोलेरींचा आवाज माझा यायचा. पण आता जून महिन्यामध्ये मी फर्स्ट टाइम एक टूर केला. सर्वात पहिले गणपतीपुळ्याला गेलो. गणपतीपुळ्याहून येताना रस्त्यावर मार्लेश्वर म्हणून एक देवस्थान आहे, त्याच्या 520 पायऱ्या चढून मी गेलो आणि ही किमया फक्त आणि फक्त ह्या ऑपरेशनमुळे मला जाणवली. मी जेव्हा वरती चढलो, गाभाऱ्यात दर्शनासाठी गेलो, तर माझे परिवाराच्या लोकांनी मला सॅल्यूट केलं. मला माझ्या कंपनीमुळे मला बऱ्याचशा वेळा विमान प्रवासाचा चान्स मिळत होता, परंतु ओव्हरवेट असल्या कारणाने मी विमानाच्या सीटमध्ये बसेल की नाही, बेल्ट बसेल का नाही, या सर्व गोष्टींना जेव्हा मी बघायचो त्यावेळेस मला वाटायचं की नाही, आपल्यासाठी नाही. मग त्याकरता मी 500 किलोमीटर असो, 2000 किलोमीटर असो, बाय रोडच प्रेफर करायचो. जुलै महिन्यामध्ये पहिल्या वेळेस मी विदेश यात्रा केली आणि जीवनामध्ये मी जे कधी केलं नव्हतं ते अटलांटिस पार्कला, ॲडव्हेंचर पार्कला मी दुबईमध्ये डाईंग मारण्याचं सुद्धा काम केलं. मी ऑपरेशनच्या आधी गोळ्या घ्यायचो डायबिटीज आणि BPसाठी. ऑपरेशनच्या आदल्या दिवसापासून माझी BPची आणि डायबिटीजची गोळी मी कम्प्लिटली बंद केलेली आहे. आणि जो मला स्लीप अपनियाचा प्रॉब्लेम होता, मी रात्रभर झोपू शकत नव्हतो, ते आता मी रात्री आरामात झोपतो. सोलिंगचा प्रॉब्लेम जो होता घोरण्याचा, तो पूर्णतः बंद झाला आणि सर्वच सर्व पॉसिबल झालं या एका ऑपरेशनमुळे. माझी जी कामाची एफिशियन्सी होती ती 10 टाईम वाढलेली आहे. शकलो याचं टोटल श्रेय टीम आस्था आणि आदरणीय मनीष सरांना जातं. धन्यवाद. तर आत्ताच आपण रुग्णाचा अनुभव पाहिलेला आहे. बेरियाट्रिक सर्जरी, वेट लॉस हा संपूर्ण प्रोग्राम झाल्यानंतर कशा पद्धतीनं रुग्णाचं संपूर्ण आयुष्य बदलतं हे आपण पाहिलंय. त्यामुळे तुम्हाला जर का ही ट्रीटमेंट करायची असेल तर स्क्रीनवर तुम्हाला डॉक्टरांचा नंबर दिसतोय, तुम्ही थेट डॉक्टरांशी संपर्क करू शकता. डॉक्टर, आत्ताच आपण या रुग्णाचा अनुभव पाहिलाय की कशा पद्धतीनं ट्रीटमेंट झाली आणि त्यांनी त्यांचा संपूर्ण सुखद असा प्रवास सांगितलेला आहे. बेरियाट्रिक सर्जरी झाल्यानंतर ज्यांना श्वास घ्यायला देखील त्रास होतो किंवा इतरही काही समस्या असतात त्या कशा पद्धतीनं दूर होतात आणि त्यांना दम देखील पुन्हा लागतो का? बघा, लठ्ठपणा कमी झाला तर त्यामुळे आलेले आजार एक एक करून निघून जातात. पण सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे की आपण राईट ट्रीटमेंट
राईट पेशंटसाठी, राईट स्टेजसाठी, राईट टाईमवर केलं पाहिजे. आणि जर आपण ते करू शकलो तर आपण कॉम्प्लिकेशनच्या शरीरात येऊच देणार नाही. समजा कॉम्प्लिकेशन्स आले तर आपण त्याला टाईमवर बरं करू शकतो. तर लठ्ठपणा एकदा शरीरातून गेलं तर भरपूर आजार जे आलेले आहेत ते एक एक करून निघून जातात. जसं तुमच्यासमोर एक पेशंट आहे रसिला ठक्कर. ही रसिला ठक्कर जी पेशंट आहे त्यांना डायबिटीसचा त्रास, त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास, त्यांना थायरॉईडचा त्रास आणि त्यांना लठ्ठपणा इतका वाढला होता की ते थोडंफार चालले तरी पण दम लागायचं आणि हे सगळे आजार. तर आज त्यांचं वय आहे 52 वर्ष. जेव्हा त्यांना ऑपरेशन केलं होतं तुम्ही त्यांना बघू शकताय की त्यांना ऑपरेशन नंतर त्यांची डायबिटीस तर पूर्ण निघून गेली, ब्लड प्रेशर निघून गेलं, थायरॉईडचा प्रॉब्लेम निघून गेला. आम्ही थायरॉईड कधी क्लेम करत नाही पण थायरॉईडचा प्रॉब्लेम निघून गेला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही त्यांना बघा, त्यांची पर्सनॅलिटी, त्यांची लुक्स, त्यांचं कॉन्फिडन्समध्ये किती फरक पडलाय. आणि हेच गोष्टी फक्त बेरियाट्रिक सर्जरीमध्ये येऊ शकतात. आस्था बेरियाट्रिक्स एक सेंटर ऑफ एक्सलन्स आहे बेरियाट्रिक सर्जरीसाठी. सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे हे असा हॉस्पिटल्सला दिला जातो ज्यांनी गेल्या 10 वर्षात 100% रिझल्ट्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये पेशंटचे सगळे इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स यूज होतात. तर हे ऑपरेशन केल्यानंतर आणि जेव्हा आपण हे ऑपरेशन सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये करतो तर त्याचे रिझल्ट्स डेफिनेटली बाकी कुठूनही 100 वेगळा चांगले येऊ शकतात. तसंच ही पेशंट आहे आपल्याकडे, ही डॉक्टर आहे, डॉक्टर श्वेतांबरी पाटील. तर यांना लठ्ठपणामुळे वजन वाढलं होतं, वजन करीबन 100 किलो होता आणि ते असं आम्हाला सांगायचं की त्यांना तर लठ्ठपणामुळे काम करण्यासाठी उठण्यात तर त्यांना त्रास व्हायचा, म्हणजे एक कंटाळा यायचं. आणि ते खूप चांगले डॉक्टर, खूप चांगले डेंटिस्ट आहेत आणि यांचं आम्ही ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर त्यांचं 6 महिन्यात तुम्ही बघा त्यांचा वजनमध्ये फरक पडला आहे, लुक्समध्ये फरक पडला आहे, पर्सनॅलिटीमध्ये फरक पडला आहे आणि त्यांची काम करायची कॅपॅसिटी 10 टाइम्स वाढली आहे. म्हणजे लोकांची प्रॉडक्टिव्हिटी वाढते, असं फरक पडतो लठ्ठपणाचा दुर्बीण उपचारानंतर. हा आमचा अजून एक मुलगा आहे, हे तर आमचा घराचाच मुलगा आहे. जेव्हा लक्षला आम्ही ऑपरेशन केलं तेव्हा तो इंडियाचा यंगेस्ट मुलगा होता. 13 वर्षाचा होता जेव्हा आम्ही त्याला ऑपरेशन केलं. आणि 13 वर्षात तेव्हा इंडियाचा यंगेस्ट मुलगा म्हणजे लोकांनी मला सांगितलं की तुम्ही रिस्क कशाला घेताय. मी सांगितलं रिस्क कुठे आहे. लठ्ठपणा एक आजार आहे आणि बेरियाट्रिक सर्जरी त्याच्या सायंटिफिक सोल्युशन आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर माझा घरच्या लोकांसाठी ती सेफ आहे तर कोणाहीसाठी ती सेफ असणार. या ऑपरेशनमध्ये आपण 100% सेफ्टीने पुढे जातो. ही लोकांसाठी सेफ आहे, प्रोडक्टिव्ह सर्जरी आहे आणि पेशंटची लाईफ चेंज होऊन जाते. तुम्ही या मुलग्याचा फक्त बघा, त्यांच्या लुक्समध्ये, त्यांची कॉन्फिडन्समध्ये हा तसा होता की त्याला जर एक्झामसाठी जायचं आहे, क्लासमध्ये जायचं आहे ना तर तो लाजायचा, कारण आजूबाजूचे मित्र त्याच्यावर खूप खिल्ली उडवायचे. आणि आज तो मुलगा, त्याची पर्सनॅलिटी अशी झाली आहे की प्रत्येक प्रोग्राममध्ये फर्स्ट, प्रत्येक जागेवर फर्स्ट असा तो झालेला आहे. हा आहे आमचा लक्ष मोटवानी. आणि हा एक पेशंट बघा, राजाभाऊ कापसे. यांनी इलेक्शनमध्ये त्यांना तिकीट मिळाली होती. 2014ची गोष्ट सांगतो. पण त्याने जेव्हा ते दौऱ्यावर जायचे तेव्हा त्यांनी बघितलं की मी कुठेही लोकांना भेटायला जातो तिकडे श्वास चढतो, मी काय करू शकत नाही. त्यांनी इलेक्शनची दिलेली तिकीट त्यांनी परत केली आणि त्यांनी आधी येऊन ऑपरेशन करून घेतलं. आणि या राजाभाऊ कापसेंचाच तोंडी आहे का की त्यांना काय सांगायचं या सर्जरीबाबत. मी राजाभाऊ कापसे, नगर जिल्ह्यामध्ये राहणार आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये समाजसेवा मी काम करत आहे पक्षामध्ये. तरी माझं वजन वाढलं, मला चालता येत नव्हतं, एवढं वजन वाढलं. माझे 107 किलो वजन वाढलं आणि मी अनेक हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामुळे मला आजार भरपूर झाले. ब्लड प्रेशर झालं, शुगर झाली आणि ऑक्सिजन घेण्यासाठी मला एक मशीन लावावं लागत होते तोंडाला. पण हे करत असताना मी अनेक हॉस्पिटलमध्ये ह्याच इलाजासाठी म्हणजे वजन याच्या ऑपरेशन काही अनेक टेक्नॉलॉजी आल्या होत्या, त्यामुळे करण्यासाठी मी अनेक हॉस्पिटलमध्ये हिंडलो. पण मी नेटवरती बघितलं आस्था हॉस्पिटल, म्हणे डॉक्टर मनीष मोटवानी यांचं नाव पाहून मी यांच्या हॉस्पिटलमध्ये आलो आणि स्टेटमेंट तिथं मी त्यांच्याशी कन्सल्टिंग केली आणि बघितलं तर खरोखर एकदम चांगलं आणि एवढं म्हणजे जसं मला पाहिजे होतं. का की विदेशामध्ये हे सगळे असे ऑपरेशन होतात. 107 किलो मधून 81 किलो वजन, म्हणजे आज एवढं वजन कमी झालं माझं आणि मला फार आज एवढा आनंद होतो. सर्जरी झाल्याच्या नंतर मी दुसऱ्या दिवशी, म्हणजे पहिल्याच दिवशी संध्याकाळी चालायला लागलो, दुसऱ्या दिवशी पूर्ण फिरायला लागलो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला डिस्चार्ज दिला आणि मी इथून मुंबईवरून तर शिर्डीला मी स्वतः गाडी चालवत गेलो. माझे आज सर्व आजार निघून गेलेले आहेत, मला कुठलाही आजार नाही. आज मी राजकारणामध्ये आज मी फुल फिरू शकतो
आणि खरोखर आस्था हॉस्पिटलचे मी आभार मानतो. डॉक्टर मनीष मोटवानी यांचे पण सुद्धा आभार मानतो की सगळं श्रेय मी त्यांना देतो. परत मी माझ्या वयाच्या 18 वर्षासाठी, म्हणजे जसं मी आज पूर्वी दिसत होतो, आज मी वयाच्या 18 वर्षासारखा एकदम चांगला आणि तरुण, म्हणजे आज मी 4 ते 5 किलोमीटर 7 किलोमीटर स्वतः चालतो. मला काहीच वाटत नाही आणि कुठलाही आजार नाही मला. तर अत्यंत उत्स्फूर्त आणि आनंद खरं तर या रुग्णाच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे वेट लॉस जर तुम्हाला करायचा असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, तुम्ही थेट डॉक्टरांशी संपर्क करू शकता. या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सर्जरीबद्दल सांगितलं आणि खरं प्रेक्षकांचेही आपण या ठिकाणी रुग्णांचे अनुभव पाहिलेत. मात्र प्रत्यक्षात असं वाटतं की ही ट्रीटमेंट खूप कॉस्टली आहे किंवा खूप खर्चिक आहे, तर याबद्दल थोडक्यात काय सांगाल? बघा, हा ऑपरेशन अजिबात कॉस्टली नाही आहे. म्हणजे हे कॉस्ट इफेक्टिव्ह ऑपरेशन आहे. जसं तुम्ही इकडे स्क्रीनवर बघू शकताय, तुम्ही आस्था हॉस्पिटलचे डिटेल्स घेऊन टाका. आस्थामध्ये आम्ही असंच पेशंटसाठी, खास करून TV9च्या प्रेक्षकांसाठी आम्ही एक शिबिर ठेवलं आहे. जर 1 ते 15 मेचा मध्ये तुम्ही तिकडे आले तर तुम्हाला कन्सल्टिंगमध्ये पण सोय आहे आणि ऑपरेशनमध्ये पण तुम्हाला डिस्काउंट्स मिळणार. हे सोडून आणि इकडे तुम्ही परत नंबर लिहून घ्या. आस्था हॉस्पिटल एक अशी हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये बेरियाट्रिक सर्जरीसाठी मेडिक्लेम सुद्धा उपलब्ध आहे, कारण आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्स आहोत. आम्ही बेरियाट्रिक सर्जरीसाठी बिना व्याजचा कर्ज म्हणजे EMI फॅसिलिटी पण देतो. तर या सगळ्यांमुळे आस्था हॉस्पिटलमध्ये ही सर्जरी जास्त कॉस्टली नसणार तुम्हाला आणि पेशंट्सला फायदा भरपूर होईल. तुम्ही या नंबरांचा एकदा फोटो घेऊन टाका आणि हे आमची ॲड्रेस आहे, हे लिहून घ्या. तर तुम्हाला डेफिनेटली तुम्ही तिकडे या. आम्ही खूपच जास्त तुम्हाला बेनिफिट करून देऊ शकतो. अगदीच. ज्या नंबर्स बद्दल तुम्ही सांगितलं, अर्थात प्रेक्षकांनी ते नंबर्स नोट डाऊन केले असतील. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू. नमस्कार. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.